त्याची स्पीड जर राहिली असेल तर आता फक्त खूप कमी असतं, तेवढी स्पीड नाही त्याची जेवढी आपण नाही. पण विदाउट कन्सेंट नाही तर त्यांना सांगितलं आपण की जे लावू देतात त्यांना लावू द्यायचं, जे नाही म्हणतात घरी माहितच त्यांनी जबरदस्ती केला लावायच्या दुकानात सप्लिमेंट जबरदस्ती घरी लावणार नाही. मग सरकारनं बोललेलीच वाक्य आम्ही तुमच्या समोर सांगायला आलो, तर तुम्ही ती जाणीव ठेवून कनेक्शन लावा. त्यांनी नाही म्हटलं तर त्यांचे लावू नका. बरोबर आहे ना. मागे आपण 5 महिन्यामध्ये मोर्चा आला होता, तुम्ही त्यावेळेस आपण म्हटलं ना, त्यावेळेस त्याला सांगितलं आपण की नंतर मग ते सुरू करायचं आलं. आणि विरोध असताना कोणाच्याही विदाउट कन्सेंट म्हणजे स्मार्ट मीटर लावले जाऊ नये अशा मागणीसाठी आम्ही आज निवेदन देण्याकरिता अधीक्षक अभियंता यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. सर करीबन 3.25 लाख मीटर लगाना है, तो 3.25 लाख में से 45,000 अभी तक लगे हैं, तो यानी ये परसेंटेज अगर देखा तो ये 15% है. तो ये प्रोग्रेस जो है 15% में क्या हुआ साहब? हाँ 15% में विदाउट कंसेंट, हाँ तो बगैर बताए लगाए. हाँ तो वो जो घर में कोई नहीं है ऐसे समय और किसी ने रोका तो ये एक्चुअली ये 5-6 महीने का प्रोग्रेस है. तो ये प्रोग्रेस एक्चुअली नगण्य है. मतलब अगर वो फास्ट स्पीड से अगर लगाना चाहते तो अब तक तो ये बहुत लगते थे, लेकिन इसमें जो भी ऑब्स्टेकल्स आ रहे हैं या जिन उनको बताया है वो एजेंसी को, मॉन्टे कार्लो वालों को, जो लड़के यहाँ पर है कार्यरत, कि अगर किसी ने मना किया तो वो छोड़ देने का, उनको नहीं लगाने का. जो विलिंगनेस जो अलाउ करेंगे उनको ही लगाने का. तो इसलिए ये स्पीड कम है लगाने की. तो इसके हिसाब से हम समझते हैं कि वो जो कंसेंट दे रहे हैं उन्हीं को लगा रहे हैं और उन्हीं को लगाने के लिए बोला है. लेकिन सर महात्मा फुले कॉलोनी में बाहर वगैरह रहा तो ठीक है, लेकिन अंदर अगर रहा तो वो तो नहीं कर सकते वैसा. तो उनसे पूछले चलो सर बाहर भी जवळपास 1800 लोक होते पेंडिंग वाले, ज्यांनी पैसे भरले. त्यापैकी 200-250 लोक सोलरवर गेले, तर त्यांचे ते उरलेले पैसे सोलरमध्ये मायनस झाले. पण बाकी 1600 जवळपास कनेक्शन आहे, 1650 वगैरे असे 1700 वगैरे, त्यांना आपण चेकनी वापस केले. मग त्याच्यामध्ये प्रोसेस आता जसा त्यांनी ते तुमच्या आयोगाने निर्णय घेतला असेल तो मनाच्या नाही, पण हे फसवणूक झाली शासनालाच म्हणजे आमचा सिक्युरिटी करत याच्यामध्ये कसं आम्हाला असं समजलं की 2 स्लॉटमध्ये कन्झम्पशनचं टॅरिफ आपलं म्हणजे दिवसा वेगळं रेट राहणार आहे, रात्री वेगळं रेट राहणार आहे. तर रात्रीच्या रेटमध्ये आपल्याला कमी रेटनी युनिट येणार आहे. सिटी मीटर सारखं झालं. हां जसं इंडस्ट्रीला वगैरे राहते तसं क्रिया आहे. हां त्यांचं नाही केलं ना. नाही 7.5 SP च्या वरचा नाही. 7.5 गव्हर्नमेंट एखाद्याकडे शेतकऱ्याकडे 8 HP चा कनेक्शन आहे, त्याच्यात तिच्याकडे भरत लागेल. आणि काही शेतकऱ्याले पुन्हा बिल येऊनच राहिले. 8 HP वाले नाही, त्याच्यात 7 HP च्या खालचे वाले. पटोले साहेब पत्र काढतील तो ओके. भंडारा MSCB कार्यालय अधीक्षक अभियंता यांना आम्ही निवेदन दिलं. मुळात मागण्या अशा होत्या की पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे स्मार्ट मीटर लावले जात आहे ते एक प्रकारे ग्राहकांना दबावात घेऊन लावले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. अनेक ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकीकडे महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ऊर्जा खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत, त्यांनी मध्यंतरी जाहीर केलं होतं की आम्ही स्मार्ट मीटरसाठी कोणाला सक्ती करणार नाही, जबरदस्ती करणार नाही. एकीकडे त्यांनी अशा प्रकारचा सुतोवा काढलेला असताना दुसरीकडे महावितरणचे जे कंत्राटदार आहेत, जी एजन्सी नेमण्यात आलेली आहे, ती एजन्सी न सांगता स्मार्ट मीटर जबरदस्तीने घरोघरी लावत असल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही अधीक्षक अभियंता यांच्याशी भेटलो
त्यांना निवेदन दिला, सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी त्या एजन्सीला सांगितलं की तुम्हाला जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही, त्यासंबंधी ते आज तात्काळ एक आदेश काढणार आहेत आणि त्या एजन्सीला निर्गमित करणार आहेत. दुसरी मागणी होती की शासनानं भविष्यामध्ये आम्ही 300 युनिटपर्यंत विद्युत बिल माफ करू अशा प्रकारची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी करावी. जे शेती पंपाच्या कनेक्शनसाठी वर्षभराच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केला होता, डिमांड भरले होते, त्यांना त्यांचे डिमांड परत करू नये, त्यांना सोलर ऐवजी विद्युत कनेक्शन द्यावे, अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज अधीक्षक अभियंता यांच्याशी आम्ही चर्चा केली, निवेदन दिलं आणि त्यांनी ज्या त्यांच्या स्तरावरच्या मागण्या होत्या त्या इथंच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि बाकीच्या मागण्या शासन स्तरापर्यंत पाठपुरावा करू अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर आमचा हा त्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम होता तो या ठिकाणी संपलेला आहे. ग्राहकांना सुद्धा विनंती आहे आणि या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी अधीक्षक अभियंता यांच्याशी झालेल्या चर्चेवरून मी भंडारा जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांना विनंती करतो की तुमच्याकडे स्मार्ट मीटरसाठी कोणी जबरदस्ती करत असेल आणि तुम्हाला तुमची संमती न घेता स्मार्ट मीटर लावले जात असतील तर त्यांना थांबवा आणि त्यांचा विरोध करा आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती द्या, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू.